3 मार्च 2026ला वर्षातलं पहिलं ग्रहण आहे, खग्रास चंद्रग्रहण आणि ते भारतात दिसणार आहे का? तर हो, दिसणार आहे. त्यामुळे जे काही ग्रहादी नियम आहेत ते पाळायचे आहेत. हे ग्रहण दुपारी 3:20 तर संध्याकाळी 6:47 आहे आणि ग्रहणाचे वेध हे सकाळी 6 वाजताच लागणार आहेत. त्यामुळे आपण जे म्हणतो की मंदिरांची कपाटे किंवा दरवाजे हे सकाळी 6 वाजता बंद होतील. त्याचबरोबर आपण आपल्या घरातील देवघरालाही झाकून ठेवायचं आहे. ह्या काळामध्ये, ग्रहण काळामध्ये पूजा अर्चा करत नाहीत. ठीक आहे. आता मी काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि त्यांचं अनुकरण करा. मेनली कारण निगेटिव्हिटी खूप आहे. करी दिन आहे. आदल्या दिवशी होळी असल्यामुळे त्या पौर्णिमेचा हा करी दिन आहे. त्यामुळे इन जनरल निगेटिव्हिटी असणार आहे. त्यातही जे आजारी आहेत, ज्यांना काही हेल्थ इश्यू आहे, त्यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नका. आरोग्याची काळजी घ्या. लहान मुलं जर घरात असतील किंवा जर नजरदोष पटकन लागत असेल, तर त्यांची काळजी घ्या. शक्यतो या काळात बाहेर पडायचंच नसतं. सो त्यातही गरोदर ज्या स्त्रिया आहेत, त्यांनी विशेष करून काळजी घ्या. आता ज्यांचा चंद्र वीक आहे, त्यांनी काय करायचंय? तर चंद्र वीक असल्यानंतर थोडीशी मानसिकता खराब होते. सो ह्या काळामध्ये बाहेर जायचं नाहीये. आपल्याकडे आदल्याच दिवशी तुम्ही तुळशीची थोडीशी पानं तोडून आपले जे काही खायचं, प्यायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत. ग्रहणाच्या दिवशी कधीही बाहेर खायचं नसतं हे लक्षात ठेवा. कारण कारण आपण घरामध्ये तुळशीची पानं आपल्या खाण्यात अक्षरशः दुधात सुद्धा टाकून ठेवायची आहेत आणि मग नंतर ग्रहण संपल्यानंतर ते आपण खाऊ शकतो. ठीक आहे. सो ही काळजी नक्की घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातल्या देवाऱ्याला सुद्धा लाल कापडाने आपण पूर्णपणे झाकायचं आहे. ह्या काळामध्ये जेवढं नामस्मरण करता येईल, जप म्हणता येईल तेवढा करायचा आहे. काही जर क्रिस्टल्स असतील, तर ते ह्या काळामध्ये चार्ज करायचे नाहीयेत. ह्या पौर्णिमेला ग्रहण असल्यामुळे क्रिस्टल्स कोणतेही चार्ज करायचे नाहीयेत. ठीक आहे. अजून एक सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, की ग्रहण संपल्यानंतर सगळ्यांनी अंघोळ करून खूपदा दान पुण्य करतात. अशा वेळेस आपल्या वजनाच्या 1/10 जे काही येईल वजन तेवढं 7 आपण म्हणतो की जी धान्य आहेत त्यापैकी कोणतंही धान्य तुम्ही दान करू शकता. सो हेही तुम्ही नक्की करा. याच्याने खूप छान फरक पडतो. ह्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण नक्की पाळा. अंधश्रद्धा म्हणून नाही, परंतु काही वाईट होऊ नये म्हणून नक्की पाळा. धन्यवाद. डॉक्टर श्यामल अयादी ॲस्ट्रो वास्तू. ओम साईराम.